नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजी मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविकेसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका पाहत आहोत। याच्यामध्ये आपण बाल संरक्षण कायदे किंवा बालकांच्या हक्काचे जे कायदे आहेत हे या ठिकाणी आपण बघत आहोत। मग कायद्यावरचा आजचा आपला व्हिडिओ क्रमांक कितवा आहे तर तो 4था आहे। जर तुम्ही याच्या अगोदरचे व्हिडिओ पाहिले नसतील तर तुम्हाला ते सुद्धा काय करायचं या ठिकाणी पाहून घ्यायचे आहे, ठीक आहे। मग आजचा जो आपण महत्त्वाचा ऍक्ट घेतलेला आहे तो आहे शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009। खूप महत्त्वाचा अधिनियम आहे, खूप महत्त्वाचा ऍक्ट आहे, ज्याच्यावरती तुम्हाला परीक्षेमध्ये 2 ते 3 प्रश्न काय केले जाणार 100% विचारले जाणार आहे, ठीक आहे। मग या ठिकाणी आपण याच्यावरचे अतिशय इम्पॉर्टंट असे प्रश्न या ठिकाणी घेतले आहेत, म्हणून तुम्हाला व्हिडिओ काय करायचा आहे शेवटपर्यंत बघायचा आहे, ठीक आहे। मग या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न काय आहे, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009च्या कलम 2 नुसार बालक म्हणजे, आता काय सांगितलंय, कलम 2 नुसार बालक म्हणजे कोणत्या वयोगटातील व्यक्ती असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। मग बालक म्हणजे कोणत्या वयोगटातील व्यक्ती तर पहा 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलगा किंवा मुलगी। पर्याय क्रमांक 3 आहे 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलगा किंवा मुलगी म्हणजे कोण, बालक होय। आणि बालकाची व्याख्या कोणत्या कलमामध्ये केली तर कलम 2 मध्ये केलेली आहे। म्हणजे दोन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, प्रश्न परीक्षेमध्ये या ठिकाणी असा विचारू शकता, ठीक आहे। खूप महत्त्वाचा हा अधिनियम आहे ज्याच्यावरती तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारले जाणार आहे, ठीक आहे। पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघू, 2 नंबर, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 संबंधित खालील विधाने पहा। आता इथं काही पहा, एज्युकेशन ऍक्ट म्हणतात याला। एज्युकेशन ऍक्ट वरती आपल्याला खाली काही विधानं दिले आहेत आणि हे विधानं पाहायचे सांगितलेत। मग बघूया काय विधान आहेत, बघू या ठिकाणी बघा काय सांगितले बघा। पहिलं विधान काय आहे, प्राथमिक शिक्षणाचा अर्थ इयत्ता 1 ते 8वी पर्यंतचे शिक्षण असा आहे। दुसरं काय दिलंय, माता पिता या संज्ञेमध्ये फक्त नैसर्गिक पालकाचा समावेश होतो। मग यापैकी आपल्याला कोणतं फक्त बरोबर विधान निवडायचं म्हटलं, याचं उत्तर काय येईल आपलं, पर्याय क्रमांक 1 बरोबर, म्हणजे फक्त ए बरोबर आहे। मग या ठिकाणी बघा, एज्युकेशन ऍक्ट 2009 नुसार प्राथमिक शिक्षणाचा अर्थ म्हणजे काय होतो, 1 ते 8वी पर्यंत शिक्षण, इयत्ता 1 ते इयत्ता 8वी पर्यंत शिक्षण म्हणजेच काय, प्राथमिक शिक्षण, ठीक आहे। दुसरं वाक्य चुकीचं आहे, त्याच्याकडे जास्त लक्ष देऊ नका। पुढचा प्रश्न बघू, 3 नंबर, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 खालीलपैकी कोणत्या संस्थांना लागू होत नाही। आता हा अधिनियम कोणत्या संस्थांना लागू होत नाही असं विचारलंय। मग ऑप्शन बघूया, इथं बघा एक मदरसा दिली आणि दुसरं काय दिलं, वैदिक पाठशाळा दिली आणि खाली पण ऑप्शन दिलेले आहेत। मग यापैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे तर ए आणि बी दोन्ही या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे। म्हणजेच मदरसा आणि वैदिक पाठशाळा दोन्ही गोष्टीला काय होत नाही, एज्युकेशन ऍक्ट 2009 लागू होत नाही किंवा बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा जो हक्क अधिनियम 2009 आहे हा या संस्थांना लागू होत नाही, हे लक्षात ठेवा, लागू होत नाही असं विचारलंय। मग त्या कोणत्या 2 संस्था आहेत, मदरसा आहे त्याचबरोबर वैदिक पाठशाळा आहे की ज्याला हा ऍक्ट लागू होत नाही, ठीक आहे। पुढचा प्रश्न बघू, 4 नंबर, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009चा कोणता कलम बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या हक्काशी संबंधित आहे। आता हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, कलम विचारला आणि कोणतं कलम की ज्या कलमामध्ये बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या हक्काची तरतूद आहे, असं ही कोणतं कलम आहे असं विचारलंय। मग ही तरतूद कोणत्या कलमामध्ये आहे तर कलम 3 मध्ये आहे। लक्षात ठेवा, कलम 2 मध्ये काय आहे, बालकाची व्याख्या आहे। मग बालक म्हणजे कोणत्या वयोगटातील व्यक्ती आहे, 6 ते 14, ठीक आहे। त्याच्यानंतर कलम 3 नुसार काय आहे, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क आहे। मग प्रश्न याच्यावरती विचारू शकतात, म्हणून कलम 3 पण लक्षात ठेवा, कलम 2 पण लक्षात ठेवा, ठीक आहे। पुढचा 5 नंबर, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 संबंधित खालील विधान पहा। असे प्रश्न तुम्हाला या ऍक्ट वरती भरपूर विचारले जात आहेत की अशी विधान बघा, मग याच्यात कोणतं चूक आहे कोणतं बरोबर आहे हे या ठिकाणी आपल्याला शोधायचं असतं, ठीक आहे। मग बघूया, 6 वर्षापेक्षा अधिक वयाच्या बालकाने कोणत्याही शाळेत प्रवेश घेतला नसेल तर त्याला त्याच्या वयाला योग्य असलेल्या वर्गात या अधिनियमानुसार थेट प्रवेश देण्यात येतो। विधान ए आहे।
ते काय सांगतंय की विद्यार्थ्याला थेट प्रवेश द्या असं सांगतंय। ठीक आहे, दुसरं बघूया विधान। अशा प्रमाणे प्रवेश मिळालेल्या बालकाला वर्गात इतर बालकाबरोबर विहित कालमर्यादेत शिक्षण मिळण्याचा हक्क असेल। तिसरं काय सांगितलंय, अशा प्रकारे प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश देण्यात आलेले बालक वयाची 14 वर्ष पूर्ण होईपर्यंत मोफत शिक्षणासाठी हक्कदार असेल। मग यापैकी कोणतं विधान बरोबर आहे किंवा चूक आहे हे आपल्याला शोधायचं आहे। तर आपलं उत्तर काय येईल, ए, बी आणि सी म्हणजे तिन्ही विधानं बरोबर आहेत। मग तिन्ही विधानं बरोबर आहेत तर विधानं काय आहेत ते बघूया आपण। बघा, 6 वर्षापेक्षा जर अधिक वयाचं बालक असेल आणि त्यांनी जर कोणत्याही शाळेत जर त्यांनी प्रवेश घेतला नसेल, बघा याच्या अगोदर त्याचा प्रवेश झाला नसेल, शिक्षणापासून ते काय झालं असेल, वंचित राहिला असेल, तर त्याला त्याच्या वयाला योग्य असलेल्या वर्गात प्रवेश दिला जातो। म्हणजे परत पहिलीला नाही। आता समजा जर 9 वर्षाचं बालक असेल, किती वर्षाचं, 9 वर्षाचं, 6 वर्षाचं बालक पहिलीला जातं, मग 9 वर्षाचं बालक कितवीला जाईल, तर 9 वर्षाचं बालक तिसरीला जाईल। 10 वर्षाचं बालक कितवीला जाईल, चौथीला जाईल। म्हणजे डायरेक्ट त्या वर्गामध्ये प्रवेश दिला जातो, कशानुसार, वयानुसार। म्हणजे ते ज्याच्या वयाला त्या वर्ग सूट होईल त्या वयानुसार त्याला काय केलं जातो, थेट प्रवेश दिला जातो। परत पहिलीला प्रवेश दिला जात नाही, हे लक्षात ठेवा। ठीक आहे, त्याच्यानंतर काय आहे, वरील प्रमाणे प्रवेश मिळालेल्या बालकाला वर्गातील इतर बालकाबरोबर विहित कालमर्यादेत शिक्षण मिळवण्याचा हक्क असतो त्याला, तो तेवढ्या कालमर्यादेत शिक्षण पूर्ण करू शकतो। ठीक आहे, त्याच्यानंतर मोफत व शिक्षणासाठी तो काय असतो, हक्कदार असतोच। ठीक आहे, म्हणजे तिन्ही विधानं या ठिकाणी आपले काय आहेत, बरोबर आहेत। पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण महत्त्वाची सूचना, आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविकेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे। आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य आहे की TCS पॅटर्ननुसार संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे। मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल पहा, तर तुम्हाला या ठिकाणी अतिशय इम्पॉर्टंट अशा 10 टेस्ट पेपर भेटतील। त्याचबरोबर तुम्हाला TCS ने घेतलेल्या अतिशय IMP अशा 100 प्रश्नपत्रिका उत्तरासहित प्रोव्हाइड केल्या जातील। आता या ठिकाणी तुम्हाला TCS ने घेतलेल्या प्रश्नपत्रिका का सोडवायच्या, तर तुम्हाला माहिती आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविकेची परीक्षा कोण घेणार आहे, तर TCS घेणार आहे। म्हणून तुम्हाला काय करायचं आहे बाबा, जे TCS विचारतंय ना त्याचाच तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे। बाकी जास्त काही रटाळवाना स्टडी करायचा नाही, स्मार्ट स्टडी करा। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा या टेस्ट सिरीजवरतीच आपण फ्रीमध्ये अतिशय IMP अशा नोट्स देत आहोत। बघा मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स आहेत पहा, मराठी आहे, इंग्रजी आहे, गणित आहे, बुद्धिमत्ता असेल, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, त्याचबरोबर ICDSच्या सुद्धा अतिशय IMP अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील। ठीक आहे, मग जर तुम्ही एवढ्या सगळ्या स्टडी मटेरियलचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही परीक्षेमध्ये 170 पेक्षा जास्त मार्क या ठिकाणी मित्रांनो सहज घेऊ शकता। आणि जर 170 पेक्षा जास्त मार्क जर तुम्ही परीक्षेमध्ये घेतले तर तुमचं सिलेक्शन या ठिकाणी काय होणार, 100% तुमचं सिलेक्शन होणार। ठीक आहे, अगदी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये, स्वतःच्या तालुक्यामध्ये सुद्धा नोकरी लागेल जर तुम्हाला 170 पेक्षा जास्त मार्क पडले तर। ठीक आहे, मग ह्या सगळ्या मटेरियलची किंमत किती मित्रांनो, तर फक्त 250 रुपये किंमत आहे। परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली जी ऑफर आहे ही आपली ऑफर चालू आहे। जर आपल्या ऑफरनुसार तुम्ही जर आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त 149 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडेल। मग हे 149 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत, तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोन पे असेल, या ठिकाणी आपला नंबर आहे पहा 96 89 14 16 30। पुन्हा एकदा सांगतो 96 89 14 16 30 या नंबरवरती काय करायचं, 149 रुपये पे करायचे आणि त्याचा एक काय करायचं मित्रांनो, स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे। व्हॉट्सॲपला आपला हाच नंबर आहे 96 89 14 16 30। तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल या ठिकाणी काय केलं जाईल, प्रोव्हाइड केलं जाईल। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया 6 नंबर, खालील विधाने पहा। विधानं कोणत्या ऍक्टवरची असणार आहेत माहिती आहे तुम्हाला, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 वरती विधान असणार आहेत। मग काय विधान आहेत बघूया आणि काय उत्तर आहेत शोधूया। ठीक आहे, वयाचा पुरावा नसल्यास कोणत्याही बालकाला शाळेत प्रवेश मिळणार नाही। शाळेत बालकाला प्रवेश देताना कॅपिटेशन फी वसूल करता येणार नाही। छाननी पद्धतीसाठी बालकास भाग पाडण्यासाठी असल्यास किंवा आल्यास प्रथम वेळेस 25,000 रुपयापर्यंत दंड होऊ शकतो।
वरीलपैकी असत्य विधान निवडायचे. असत्य म्हणजे कोणतं विधान निवडायचंय? चुकीचं, चूक असणारं विधान या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे. मग जर प्रश्न तुम्ही व्यवस्थित वाचला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की पहिलंच विधान चुकीचं आहे. मग आपलं उत्तर काय येईल? फक्त एक चूक हे आपलं उत्तर असेल. ठीक आहे. मग या ठिकाणी पहिलं विधान का चुकीचं बघा, वयाचा पुरावा नसल्यास कोणत्याही बालकाला शाळेत प्रवेश मिळणार नाही, हे विधान काय आहे? चुकीचं आहे. त्याच्याकडे जर वयाचा पुरावा नसेल, जन्माचा दाखला नसेल, तरी त्याला आपण शाळेमध्ये काय करतो? प्रवेश देतो. प्रवेश कशावरती देतो आपण त्याला? तर पालकांचं एक प्रमाणपत्र घेतलं जातं, स्वप्रमाणपत्र पालकाकडून. त्या प्रमाणपत्राच्या आधारे आपण त्याला काय करतो? शाळेमध्ये प्रवेश देतो. मग त्याच्याकडे वयाचा पुरावा असो किंवा नसो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, शाळेत बालकाला प्रवेश देताना कॅपिटेशन फी वसूल करता येणार नाही म्हटलं, म्हणजे हे विधान काय आहे? बरोबर आहे. त्याच्यानंतर छाननी पद्धतीसाठी बालकास भाग पाडण्यात आल्यास प्रथम वेळेस 25,000 रुपयापर्यंत दंड होऊ शकतो. जर छाननी पद्धतीने जर बालकास भाग पाडण्यात आलं तर किती रुपये दंड होऊ शकतो? पहिल्या वेळेस 25,000 दंड होऊ शकतो. हे पण लक्षात ठेवा. प्रश्न विचारू शकतात की किती दंड होतो. मग किती होतो? 25,000 रुपयाचा याला काय होतो? दंड होतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. 7 नंबर, चुकीची जोडी ओळखायला सांगितली. इथं कलमाच्या जोड्या दिल्यात आणि त्यापैकी चुकीची जोडी आपल्याला ओळखायला सांगितली. ठीक आहे. मग कलम 19 काय सांगते बघा, शाळेसाठी असलेली मानके आणि प्रमाणके. कलम 21 शाळा व्यवस्थापन समिती. कलम 28 अभ्यासक्रम व मूल्यमापन प्रक्रिया. आणि 4 ऑप्शन काय दिला? यापैकी एक नाही. मग यापैकी चुकीची जोडी कोणती आहे? तर पर्याय क्रमांक 3 ही जोडी चुकीची आहे. का? तर काय सांगितलं इथं? कलम 28 अभ्यासक्रम व मूल्यमापन प्रक्रिया. मग या ठिकाणी अभ्यासक्रम व मूल्यमापन प्रक्रिया हे कलम 28 मध्ये नसून हे कलम 29 मध्ये आहे. पहा, लक्षात ठेवा. काय? अभ्यासक्रम व मूल्यमापन प्रक्रिया ही कोणत्या क्रमामध्ये आहे? तर ती कलम 29 मध्ये आहे. इथं प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलं होतं? थोडंसं मायनर चुकीचं होतं, 28 दिलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, कलम 19 महत्वाचा आहे. काय याच्यामध्ये? शाळेसाठी असलेली मानके आणि प्रमाणके आहेत. मग तुम्हाला प्रश्न विचारू शकतात की शाळेसाठी असलेली मानके आणि प्रमाणके कोणत्या कलमामध्ये आहेत? तर ते कोणत्या कलमामध्ये आहेत? कलम 19 मध्ये आहेत. कोणत्या ऍक्टचं चाललंय आपला? हा एज्युकेशन ऍक्ट. त्याला आपण काय म्हणतो? एज्युकेशन ऍक्ट म्हणतो. ठीक आहे. 2009 ह्या कायद्यानुसार चाललंय सगळं. त्याच्यानंतर कलम 21 काय आहे? शाळा व्यवस्थापन समिती. यालाच इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं बघा? SMC, स्कूल मॅनेजमेंट कमिटी. खूप महत्वाची समिती आहे आणि ही कोणत्या कलमानुसार स्थापन केली जाते? तर कलम 21 नुसार स्थापन केली जाते. प्रश्न विचारू शकतात, एज्युकेशन ऍक्ट 2009च्या कोणत्या कलमानुसार शाळा व्यवस्थापन समिती स्थापन केली जाते? तर कोणत्या कलमानुसार? कलम 21 नुसार केली जाते. ठीक आहे. खूप महत्वाचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न 8 नंबर, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियमानुसार स्थापन करण्यात आलेल्या शाळा व्यवस्थापन समितीविषयी खालील विधान पहा. बघा, वरती प्रश्न होता आणि इथं पुन्हा आपल्याला त्याच शाळा व्यवस्थापन समितीविषयी काय करायचे त्या ठिकाणी आपल्याला विधानं बघायला सांगितलेलं आहे. ठीक आहे. मग बघूया काय काय विधान आहेत शाळा व्यवस्थापन समिती संदर्भात. या बघा, या अधिनियमाच्या कलम 25 नुसार समिती स्थापन करण्यात येते. समितीमध्ये 3/4 सदस्य हे माता पिता किंवा पालक असतात. समितीतील 50% सदस्य हे महिला असतात. आता बघा, जर याच्या आधीचा प्रश्न तुम्ही जर व्यवस्थित पाहिला असता, बघा इथं काय सांगितलंय? कलम 21 नुसार काय आहे? शाळा व्यवस्थापन समिती आहे. आणि या प्रश्नामध्ये काय सांगितलंय बघा? कलम 25 नुसार समिती स्थापन करण्यात येते. ठीक आहे. कोणती समिती? शाळा व्यवस्थापन समिती. मग पहिलं विधान चुकलं की नाही? इथं 25 चुकलं की नाही? इथं किती पाहिजे होतं? 21 पाहिजे होतं. कलम 21 नुसार काय केले जाते? शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना केली जाते. मग इथं विचारलंय का आपल्याला? वरीलपैकी सत्य विधान. सत्य म्हणजे कोणतं? बरोबर विधान ओळखायचंय. पहिलं विधान चुकीचं आहे हे तुम्हाला कन्फर्म झालं. मग आपलं उत्तर काय असणार आहे? बी आणि सी बरोबर असणार आहे. लक्षात आलं? प्रश्न कितीही मोठा असला तरी चुकीला त्यांनी काय केलं असतं? थोडीफार कुठेतरी चूक केलेली असती. मग जर तुमच्या बेसिक गोष्टी क्लिअर असतील, तुमचे महत्त्वाचे कलम पाठ असतील, कायद्याचं कधी तारीख आहे हे माहीत असेल, त्याच्यामध्ये काय तरतूद असेल हे माहीत असेल, तर तुमचा प्रश्न या ठिकाणी चुकणार नाही.
मग लक्षात ठेवायचं, शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना कोणत्या कलमानुसार केली जाते बघा, कलम 21. तोंड पाठच ठेवायचं, कोणत्या कलमानुसार, कलम 21. त्याच्यानंतर बघा, या समितीमध्ये 3/4 सदस्य काय असतात, माता पिता सदस्य किंवा पालक सदस्य असतात. किती चतुर्थांश, 3/4 सदस्य. ठीक आहे. त्याच्यानंतर समितीत 50% काय असतात, 50% सदस्य काय असतात, महिला सदस्य असतात. हे पण लक्षात ठेवायचं. 50% सदस्य काय असतात, महिला सदस्य असतात. 3/4 सदस्य काय असतात, माता पिता किंवा पालक सदस्य असतात. ठीक आहे. आणि समिती कोणत्या कलमानुसार स्थापन केली जाते, तर कलम 21 नुसार स्थापन केली जाते. पुढचा प्रश्न बघूया, 9 नंबर. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियमानुसार वंचित गटातील बालक यामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होतो. कोणत्या गटातील बालक विचारले बघा, वंचित गटातील बालक. तुम्हाला सांगतो मित्रांनो, आपण या ठिकाणी जे प्रश्न घेतलेत ना, या प्रश्नामधून तुमची या ऍक्ट मधली अतिशय महत्त्वाची असणारी प्रत्येक कन्सेप्ट तुमची क्लिअर होणार आहे. फक्त तुम्हाला व्हिडिओ काय करायचा, व्यवस्थित बघायचा आहे. ठीक आहे. मग बघूया, वंचित गटातील बालक कोणते आहेत. सांस्कृतिकदृष्ट्या वंचित असलेले बालक, लिंगभेद विषयक घटकामुळे वंचित असलेले बालक, विकलांगता असलेले बालक, शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग या घटकातील बालक. मग यापैकी हे सोडून द्यायचं, फक्त याचा काय होत नाही, याच्यामध्ये समावेश होत नाही. विकलांगता असलेल्या बालकांचा वंचित गटामध्ये समावेश होत नाही. मग आपलं उत्तर काय असणार आहे, ए, बी आणि डी. ए, बी आणि डी असणार आहे, सी चा समावेश होत नाही. लक्षात ठेवा. ठीक आहे. मग बघा, वंचित गटामध्ये कशा कशाचा समावेश होतो. वंचित गटातील बालकामध्ये बघा, सांस्कृतिकदृष्ट्या वंचित असलेलं बालक, लिंगभेद विषय घटकामुळे वंचित असलेलं बालक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग या घटकातील बालक यांचा समावेश कशामध्ये होतो, वंचित घटकातील बालकामध्ये होतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू, 10 नंबर. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009च्या कोणत्या कलमाने शाळेमध्ये बालकास शारीरिक शिक्षा करण्यास आणि मानसिक त्रास देण्यास प्रतिबंध केलेला आहे. कोणत्या कलमानुसार तुम्ही बालकाला शाळेमध्ये शारीरिक शिक्षा करू शकत नाही किंवा त्याचा मानसिक छळ करू शकत नाही, तर कोणत्या कलमानुसार, कलम 17 नुसार. खूप महत्वाचं कलम आहे, लक्षात ठेवायचं. कोणत्या कलमानुसार, कलम 17 नुसार. ठीक आहे. पुढचा 11 नंबर. काय विचारलं बघा या ठिकाणी, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 नुसार मान्यता प्रमाणपत्र मिळवल्याशिवाय एखादी शाळा स्थापन केल्यास किंवा चालवल्यास किंवा मान्यता काढून घेतल्यानंतरही शाळा चालू ठेवल्यास खालीलपैकी कोणती शिक्षा होऊ शकते विचारले. समजा तुमच्याकडे एखादी शाळेचं स्थापन करण्याचे प्रमाणपत्र नाही किंवा मान्यताच नाही आणि जर तुम्ही शाळा चालू केली तर, किंवा तुमच्याकडे शाळा स्थापन करण्याचं मान्यता प्रमाणपत्र होतं परंतु सरकारने नंतर काय केलं, ते रद्द केलं आणि तरी तुम्ही शाळा चालू ठेवली, तर तुम्हाला काय शिक्षा होईल असं विचारलंय. मग या ठिकाणी काय शिक्षा होईल बघा, खूप महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. बघा, 1,00,000 रुपये द्रव्यदंड आणि उल्लंघन चालू ठेवल्यास प्रतिदिन 10,000 रुपये. एक तर 1,00,000 रुपये तुम्हाला एकदाच दंड भरावा लागेल, त्याचबरोबर तरी तुम्ही शाळा जर चालू ठेवली तर प्रत्येक दिवशी 10,000 रुपये तुम्हाला जास्तीचा एक्स्ट्राचा दंड द्यावा लागेल. ठीक आहे. लक्षात येतंय, महत्वाचा प्रश्न आहे. परीक्षेमध्ये हे प्रश्न जशाच्या तसे तुम्हाला विचारले जाणार आहेत. पुढचा बघा, खालील विधाने बघायची आपल्याला. ह्या ऍक्ट संबंधी बघूया काय. अधिनियमातील प्रकरण 6 हे बालकांच्या हक्काच्या संरक्षणाशी संबंधित आहे. या प्रकरणात कलम 31 ते 38 चा समावेश होतो. प्रकरणातील कलम 33 हे राष्ट्रीय सल्लागार परिषद गठीत करण्यास संबंधित आहे. मग वरीलपैकी असत्य विधान ओळखा. असत्य म्हणजे कोणतं, तर चुकीचं विधान ओळखायचं आहे. मग चुकीचं विधान कोणतं याच्यापैकी, तर एकही विधान चुकीचं नाही. मग आपलं उत्तर काय येईल, यापैकी एकही नाही, हे आपलं उत्तर येईल. मग बघा, या अधिनियमातील प्रकरण 6 कशा संदर्भात आहे, तर बालकांच्या हक्काच्या संरक्षणाशी संबंधित आहे. प्रश्न विचारू शकतात, एज्युकेशन ऍक्ट 2009 मधील कोणतं कलम बालकांच्या हक्काच्या संरक्षणाशी संबंधित आहे किंवा कोणतं प्रकरण बालकांच्या हक्काच्या संरक्षणाशी संबंधित आहे, तर कोणतं प्रकरण आहे, प्रकरण 6. या प्रकरणामध्ये 6 मध्ये कोणते कलम आहेत, कलम 31 ते 38 चा समावेश होतो. त्याच्यानंतर कलम 33 हे कशा संदर्भात आहे, तर राष्ट्रीय सल्लागार परिषद गठीत करण्यासंदर्भात आहे. प्रश्न विचारू शकतात, एज्युकेशन ऍक्टच्या कोणत्या कलमानुसार
राष्ट्रीय सल्लागार परिषद स्थापन केली जाते? कोणत्या कलमानुसार? कलम 33 नुसार राष्ट्रीय सल्लागार परिषद स्थापन केली जाते. ठीक आहे. या राष्ट्रीय सल्लागार परिषदेमध्ये किती सदस्य असतात? तर एकूण 15 सदस्य असतात. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारू शकतात. किती सदस्य असतात? 15 सदस्य असतात. कोणत्या कलमानुसार स्थापन केली जाते? कलम 33 नुसार. ठीक आहे. पुढचा 13 नंबर, खालील विधान बघायला सांगितलेत बघा. सेम प्रश्न असणार आहेत. बघूया विधान काय काय आहेत. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009च्या कलम 28 ने शिक्षकांना खाजगी शिकवणी घेण्यास प्रतिबंध केले आहे. कलम 25 मध्ये विद्यार्थी शिक्षक प्रमाणाची तरतूद करण्यात आली आहे. मग कोणतं विधान बरोबर आहेत? तर यापैकी ए आणि बी दोन्ही विधानं बरोबर आहेत. मग बघा, कलम 28 ने काय केले बघा, तर शिक्षकांना खाजगी शिकवणी घेण्यास प्रतिबंध केलेला आहे. तुम्ही खाजगी क्लास घेऊ शकत नाही. काय सांगते एज्युकेशन ऍक्टचं कलम 28. आणि कलम 25 मध्ये काय सांगतंय की विद्यार्थी शिक्षक प्रमाण किती असावं, म्हणजे किती विद्यार्थ्यामागे एक शिक्षक असावा, हे कलम बी सांगतंय, कलम 25 सांगतंय. ठीक आहे. मग दोन्ही विधानं बरोबर आहेत. लक्षात ठेवायचे. कलम 28 पण लक्षात ठेवा, कलम 25 पण लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर 14 नंबर, बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 संबंधित खालील विधाने पहा. एवढा प्रश्न कॉमन आहे मित्रांनो. ठीक आहे. इथपर्यंतचा. खाली प्रश्न वेगवेगळे आहेत. राष्ट्रीय सल्लागार परिषदेत प्राथमिक शिक्षण व बालविकास क्षेत्रातील ज्ञान व अनुभव असलेले 15 सदस्य असतात. पुढचा प्रश्न काय सांगितलाय? राज्य सल्लागार परिषदेत प्राथमिक शिक्षण व बालविकास क्षेत्रातील ज्ञान व अनुभव असणारे 10 सदस्य असतात. मला वाटतं मी आधीच स्पष्टीकरण दिलं. याच्यामध्ये किती सदस्य असतात? 15 सदस्य. हे विधान बरोबर आहे. हे विधान कसं आहे? चुकीचं आहे. इथं सुद्धा किती सदस्य असतात? 15च सदस्य असतात. मग विधान काय येईल आपलं? फक्त उत्तर काय येईल? फक्त ए बरोबर हे आपलं या ठिकाणी उत्तर येईल, पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. मग तुम्हाला लक्षात ठेवायचे, राष्ट्रीय सल्लागार परिषदेमध्ये किती शिक्षण व बालविकास क्षेत्रातील तज्ज्ञ असतात किंवा किती सदस्य असतात? 15 सदस्य असतात. कोणत्या कलमानुसार स्थापन केली जाते? कलम 33 नुसार. ठीक आहे. त्याच्यानंतर राज्य सल्लागार परिषदेत सुद्धा किती सदस्य असतात? 15च सदस्य असतात. 10 नव्हे. इथं 10 चुकीचं दिलंय आपल्याला. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी असत्य विधान ओळखा. असत्य म्हणजे पुन्हा चुकीचं विधान ओळखायचंय. हा अधिनियम धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थांना लागू होत नाही. हा अधिनियम 1 एप्रिल 2009 रोजी अंमलात आला. अधिनियमात एकूण 7 प्रकरणे व 39 कलमे आहेत. चुकीचं विधान कोणतं आहे? बी चुकीचं आहे. मग खाली आपलं उत्तर काय येईल बघा. इथं आपल्याला काय सांगितलंय? असत्य विधान ओळखायला सांगितलंय. मग फक्त सी हे आपलं उत्तर येईल. सॉरी, फक्त सी नाही, फक्त बी, कारण बी चुकीचं आहे आपलं ना. या ठिकाणी फक्त बी ऑप्शनकडे आपल्याला 2 नंबर ऑप्शन आहे पहा. फक्त बी चुकीचं. हा अधिनियम 1 एप्रिल 2009 रोजी अंमलात आला. हे विधान काय आहे? चुकीचं आहे. हा अधिनियम कधी अंमलात आला? 1 एप्रिल 2010 रोजी. बघा किती फरक दिलाय. फक्त थोडं 1 वर्षांनी गणित चुकवलं. मग हा अधिनियम कधी अंमलात आला? तारीख लक्षात ठेवा, 1 एप्रिल 2010. खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर पहिलं वाक्य बघा, हा अधिनियम धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थांना लागू होत नाही. मग आपल्याला पहिला प्रश्न होता बघा, वैदिक शाळा आणि मदरसाला लागू होतो का? होत नाही. का होत नाही? तर जेवढ्या धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत त्या कोणत्याच संस्थेला हा अधिनियम लागू होत नाही. त्याच्यानंतर हा अधिनियम अंमलात कधी आला? 1 एप्रिल 2010 ला अंमलात आला. या अधिनियमामध्ये एकूण किती प्रकरण आहेत विचारू शकतात. किती प्रकरण आहेत? 7 प्रकरण आहेत. आणि एकूण कलम किती आहेत? तर एकूण 39 कलम आहेत. लक्षात ठेवा, 7 प्रकरण 39 कलम. प्रश्न विचारू शकतात किती कलम आहेत किंवा किती प्रकरण आहेत. सरळ सरळ प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न बघा, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 खालीलपैकी कोणत्या संस्थांना लागू होत नाही? आता प्रश्न आपण घेतलाय आणि मागच्या प्रश्नात पण पाहिले धार्मिक संस्थांना लागू होत नाही. मग उत्तर काय करायचं तुम्हाला याच्यामध्ये कमेंटमध्ये सांगायचं आहे. सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करत चला. ओके, धन्यवाद.